तसं बघायला गेलं तर जी विचारांची लढाई आहे यामध्ये मंडलिक साहेब एकटे पडलेले असले तरी 2009ला देखील मंडलिक साहेब एकटेच होते आणि त्या 2009चा निकाल काय सगळ्यांना माहिती आहे. त्याच पद्धतीचा निकाल यावेळीसुद्धा जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये आपल्याला बघायला मिळेल. एकंदरीत पाहिलं तर कुठंतरी शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सध्या कागदमध्ये सुरू असं वाटतं. नाही, तेच म्हणलं, आता कोंडीत जरी पकडलेलं असलं तरी मंडली गट काय कोंडीत पकडण्यासारखा नाही आहे. स्वाभिमानी जनता मंडली गटाच्या पाठीशी आहे आणि ती कायम ठामपणे राहणार. अगदी मंडलिक साहेबांचं एक विचार होते की माझं एक मत जरी मला पडलं तरी बास आहे. ह्या मताला अनुसरून मंडली गटाने ही लढाई हातात घेतलेली आहे. कसबा संघाचा विचार केला तर सध्याची परिस्थिती काय आहे, तर उमेदवार कोण आहेत आणि त्या कशा प्रकारे निवडून येतील असं वाटतं? तर कसबा संघाव जिल्हा परिषदेच्या मंडली गटाच्या उमेदवार ह्या सुशिक्षित आहेत. एक शिक्षक महिला शिक्षक आहेत आणि त्या प्रभावीपणे आपले विचार तिथं मांडू शकतील. हा एक मुद्दा पुढं आहे आणि ह्या मुद्द्याच्या जोरावर त्या निवडून येतील, यात काय वाद नाही. आणि तसेच पंचायत समितीचे उमेदवार देखील मौजे संघाव पंचायत समितीचे उमेदवार जे राज रघुनाथ कांबळे आहेत ते देखील अतिशय चळवळीतून निर्माण झालेलं व्यक्तिमत्व आहे आणि कुठंतरी अशा लोकांना एक व्यासपीठ द्यायचं काम मंडलिक साहेबांनी केलेलं आहे आणि त्या माध्यमातून ते देखील चांगल्या मताने निवडून येतील. मग यावेळी निश्चित म्हणजे जनता जी आहे ती मंडलिक साहेबांच्या पाठीमागं आहे. आपल्याला ते निकालाच्या ह्याच्यातून दिसून येईल. कसं आता की तुम्ही युवा प्रत्येक निवडणूक बघितलं तर आता लाडकी बहीण एक फॅक्टर चालत आलेला आहे. या निवडणुकीत देखील लाडकी बहीण हा फॅक्टर 100% चालणार, 100% चालणार. कारण महिलांचा जो ह्या निवडणुकीत सहभाग दिसतोय तो अतिशय चांगला दिसतोय. म्हणजे एक प्रकारे महिलाच प्रचारक असल्यासारखं वाटत आहे. या मतदारसंघात युवांचा कल कुठं पाहायला मिळतो? युवांचा कल देखील आता सुशिक्षित उमेदवाराकडेच जास्त, मंडली गटाचे जे उमेदवार आहेत त्यांच्याकडेच जास्त कल दिसत आहे.